आज तारीख 6 फेब्रुवारी आणि आजपासून सुरू झालाय आपल्या सगळ्यांचा लाडका कासा फेस्टिवल 2.0. संध्याकाळ होताच हा संपूर्ण परिसर एखाद्या जत्रेसारखा सजून गेलाय. रंगीबेरंगी दिवे, मोठा भव्य मंडप, सगळीकडे माणसांची लगबग, हे सगळं पाहिल्यावर मन एकदम प्रसन्न होतं. मंडपाच्या आत पाऊल टाकताच वेगळ्याच दुनियेत आल्यासारखा वाटतं. इथे जवळपास 60 छोटी मोठी दुकान लावलेली आहेत. कुठे महिलांसाठी सुंदर साड्या, ज्वेलरी, मेकअपच्या वस्तू दिसताय, कुठे घरात लागणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू मांडलेल्या आहेत, लहान मुलांसाठी खेळणी, आकर्षक वस्तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्याचे स्टॉल. गरमागरम भजी, वडापाव, पाणीपुरी, जलेबी यांचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. इथे आलेला माणूस फक्त खरेदीच करत नाही तर एक वेगळाच आनंद अनुभवतो. लहान मुलांसाठी खास पाळणे, झोपाळे आणि वेगवेगळे खेळणे ठेवलेले आहेत. मुलं हसत खेळत पाळण्यात बसतात. आई वडील त्यांचे फोटो काढताय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. हा फेस्टिवल म्हणजे फक्त बाजार नाही तर कुटुंबाने एकत्र येऊन वेळ घालवायचं सुंदर ठिकाण बनलंय. कासा गाव हे मध्यम ठिकाणी असल्यामुळे इथे फक्त कासाच नाही तर डहाणू, विक्रमगड, तलासरी या सगळ्या तालुक्यातून लोक मोठ्या प्रमाणात येतात. गावागावातून गाड्या भरून लोक येताना दिसतात. मागच्या वर्षी जवळपास 3 लाख लोकांनी या फेस्टिवलला भेट दिली होती आणि यावर्षी तर त्यापेक्षाही जास्त गर्दी होईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आज पहिल्याच दिवशी इतकी गर्दी बघून खरंच अभिमान वाटतो की आपला कासा फेस्टिवल इतका मोठा झालाय. आजच्या दिवशी खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता आपल्या स्थानिक यूट्यूब कलाकारांचा. हे कलाकार म्हणजे आपल्याच मातीतले, आपल्याच गावातले. त्यांनी स्टेजवर येऊन पारंपरिक गाणी गायली, डान्स केले, विनोदी सादरीकरण केले. लोक टाळ्या वाजवत होते आणि काही जण मोबाईलमध्ये शूट करत होते. असं वाटत होतं की स्टेजवरचे कलाकार आणि खाली बसलेले प्रेक्षक याच्यात काहीच अंतर नाही. याच कार्यक्रमात सगळ्यांचे लाडके, याच कार्यक्रमात भारताचा पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त केलेले सगळ्यांचे लाडके भिकल्या काका धिंडा यांना स्टेजवर बोलावून त्याचा सन्मान करण्यात आला. तो क्षण खूप भावनिक होता. गावातल्या माणसाला गावाचं प्रेम मिळताना पाहिलं की मन भरून येतं. लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली आणि वातावरण आणखी उत्साहाने भरून गेले. मी पूर्ण फेस्टिवल फिरून पाहिला. प्रत्येक स्टॉलवर वेगळीच गर्दी, वेगळ्याच वस्तू, नवनवीन गोष्टी दिसत होत्या. काही जण खरेदी करत होते, काही जण फक्त बघण्यात रमले होते. पाळण्यात बसलेले तरुण मुलं, अगदी मोठी माणसं सुद्धा लहान होऊन आनंद घेत होती. या सगळ्यात एक गोष्ट आकर्षाने जाणवत होती. इथे आलेला प्रत्येक माणूस काही क्षणासाठी का होईना आपले सगळे ताणतणाव विसरून जगतोय. मित्रांनो, हा फेस्टिवल फक्त वस्तू विकण्यासाठी नाही, हा आपली माणसं जोडण्यासाठी आहे. गावागावात विखुरलेली नाती पुन्हा भेटावीत, लोकांनी एकत्र यावं, आपली संस्कृती जिवंत राहावी यासाठी आहे. आजचा दिवस खूप सुंदर गेला पण अजून खरी मजा बाकी आहे. 7 आणि 8 फेब्रुवारी हे 2 दिवस हा फेस्टिवल सुरू राहणार आहे. तुम्ही अजून आला नसाल तर नक्की या. कुटुंबाला घेऊन या, मित्रांना घेऊन या, मुलांना पाळण्यात बसवायला. इथली चविष्ट खाणं खा, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम बघा आणि या उत्सवाचा मनमुराद आनंद घ्या.
भेटत असतात आणि खूप मार्गदर्शन करत असतात आणि आपल्या व्हिडिओ नेहमी बघत असतात. सो अशा आईंना थँक्यू. आई असाच अजून आपलं व्हिडिओ नांगास मी बेस्ट व्हिडिओ नक्कीच बनवन. कासा फेस्टिवल मध्ये आईस्क्रीम. मध्ये बरेच सारे स्टॉल लागलेले आहेत. त्यामध्ये स्त्रियांच्या सुशोभनाच्या वस्तू भरपूर अशा घेऊ शकता. मध्ये गर्दी होताना तुम्ही पाहत आहात. आणि 6, 7, 8 या 3 दिवसांमध्ये या कासा फेस्टिवल मध्ये पाण गर्दी असणार आहे. आम्ही लवकर आलोय कारण लवकर या सर्व गोष्टी घेता येतील, फिरता येईल आणि आनंद लुटता येईल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुरस्काराने सन्मानित झालेलं आपला मान, आपला सन्मान वारली संगीतकार भिकल्या काका दिंडा, जव्हार तालुका वाळवंडा येथे राहणारे 92 वर्षाचा हा तरुण आता रंगमंचावर येत आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त भिकल्या दिंड्या. काय सांगू टायमावर मिळ नाही ना नाश्ता. वेळ असली मी भाकर चटणी शिखाया. काही चांगला तर बनई डॉन, काही चांगला तर बनई डॉन. हे म्हणजे बेसला तारखेची मुजी वना जायते. संगतीला तो कुठे गेला. त्या पायी झाडावर पाखरू रड, त्याला कोणाची यादी ग. त्या पायी झाडावर पाखरू रड, त्याला कोणाची यादी ग. जसं जसं पाणी पड पोची मला याद कर. जसं जसं पाणी पड पोची बघा तो घर वाजवला मग तो घराचो. मित्रांनो, अशा प्रकारचा हा कासा फेस्टिवल सुरू आहे आणि तुम्ही आला नसाल तर उद्याला या कासा फेस्टिवलमध्ये येऊ शकता आणि उद्या परवा 2 दिवस या कासा फेस्टिवलचा आनंद घेऊ शकता. एवढी सारी ही स्टॉल वगैरे या ठिकाणी आहेत.
आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय. असेच आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट्स करत राहा आणि छान छान प्रतिक्रिया पाठवत राहा.